श्री गुरुंचे जया जयागरे शब्द श्री आगरे सार सुखागरे दिवेसिये गौरवा गुणपणे अमृताये पारुकेमये रसोदयोमने अक्षरासि भावादय अवतरणा अवतरिति निर्गुण आवादय समनाद प्रबोध श्री गुरुंचे पाय जय जय सुनिहाय देवडे भाग्य होय उन्मेषासि ते नमस्कार न्याता श्री भगवान पंढरीश परमात्मा श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुके अशा कृपानष्ट ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत आहोत। या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये द्वितीय अध्यायाचा विचार करत असताना या ठिकाणी आपण 2 श्लोकाचा उच्चारण केला। दोऱ्याने एवढं क्रम बुद्धियोगा धनंजय बुद्ध शरण मनविंशा कृपणा फल हेतवा। या 2 श्लोकाचा अर्थ पाहिला ना। व बुद्धियुक्त जहातीह उभे सुदृष्ट आहे तस्माद योगाय कर्मसु कौशलम योग हाच कर्मामध्ये कुशल आहे असं सांगितलं गेलं। आता या श्लोकांचा जे काही भावार्थ आहे तो माऊली आपल्या ओव्यांच्या द्वारा प्रकट करत आहेत। तरी पहा पुढे अर्थ दीपिका हे ना। तरी पहा अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे चेत मना आणि बुद्धीचे ऐक्याती। भगवान बोलतात की हे अर्जुना जेत मना आणि बुद्धीचे ऐक्याती तेची चित्ताचे समत्व योगाचे सार जाण। भगवान बोलतात की हे अर्जुना जेत मना आणि बुद्धीचे ऐक्य आहे। ज्या ठिकाणी मन आणि बुद्धीची एकता असते, ज्या कर्मयोगात मन व बुद्धीची एकता होते तेची आणि जिथे एकता असते तीच म्हणजे ती एकताच तीच म्हणजे चित्ताचे समत्व ते एकताच चित्ताची समता आहे, चित्ताचा समतोलपणा आहे। कशाला चित्ताचा समतोलपणा म्हटलं? चित्ताची जी एकता तिला काय म्हणतात? समतोलपणा। हेच योगाचे सार जाण, यालाच योगाचं काय म्हणावं? सार आहे असं समजावं। यालाच आपण योगाची संपूर्णता सार तत्व हेच योगाचं खरं सारपणा आहे। या ठिकाणी म्हणजे अंतःकरणाचे आपल्याला माहित आहे किती विभाग आहेत? 4 विभाग आहेत। कोणता? मन बुद्धी चित्त। या ठिकाणी जे या अंतःकरणाचे जरी 4 विभाग असले तरी सुद्धा बुद्धी ही कशी असावी? म्हणजे मन आपलं जसं क्रिया करेल तसं बुद्धीनं कार्य केलं पाहिजे। म्हणजे मन जसं चालेल तसं नाही, मग बुद्धीनुसार बुद्धीनं जसा निश्चय केला तशा मनाच्या क्रिया झाल्या पाहिजेत। म्हणजे बुद्धीचा आणि मनाचा एकच विचार असला पाहिजे, एकच विषय असला पाहिजे। तेव्हाच तिथे योगाची समतोलता समतोलपणा आपल्याला दिसून येऊ शकतो। कारण विशेषतः पाहिलं मन हे फार चंचल आहे, म्हणून भगवंताने सांगितलं चंचल मी मन कृष्ण प्रमादी बलवदृढम सस्यामी ब्राह्मणे वायुरी वसुदृष्टम। जे धैर्याते सळी निश्चयाते टाळी धैर्यसी हात पळी मिळवणी जाई। म्हणजे काय होतं? जे बुद्धी ते सळी, जे मन बुद्धीला सळवतं, बुद्धीला चंचल करतं आणि आपण केलेला जो निश्चय आहे त्या निश्चयाला हलवतं, याचं मन आहे। परंतु यांची एकता झाली पाहिजे। बुद्धी मस निश्चय करते परंतु मन मानत नाही। सकाळी उठताना आहे का नाही
रात्री आपण निश्चय करतो की सकाळी किती वाजता उठायचं? 5 वाजता, है ना? किती वाजता? 4 वाजता. हे असंभव निश्चय करतो आपण, है ना? म्हणजे 4 वाजता उठायचं असं निश्चय करतो, परंतु मन उठू देत नाही. सकाळी थोडी थंडी लागली, घड्याळ जरी वाढले, उठवलं तरी सुद्धा बाहेरून तुम्ही किती वाज आम्ही उठून बाहेर आलो तर ना, है ना? म्हणजे आपण तसेच झोपी राहतो. म्हणजे आपलं मन आपला साथ देत नाही. आणि परमार्थामध्ये मनाची सहायता फार आवश्यक असते, है की नाही? परमार्थात मनाची सहायता इतकी आवश्यक असते की भरपूर आवश्यक असते. म्हणजे मन पंचदशी मध्ये सुद्धा सांगितलं जातं, मनयो मनुष्यानां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम्. आपल्याला काय पाहिजे? मन हे आपल्या बंधाकरिता आणि मुक्तीकरता कारण आहे. मनानेच बद्ध मनुष्य होतो आणि मनानेच मनुष्य मुक्त होतो. म्हणून यद्देव हे मनच जर आपलं चांगल्या ठिकाणी लागलं तर आपलं उत्कर्ष आहे, आणि मन वाईट ठिकाणी लागलं तर आपला अपकर्ष आहे, अधोगमन आहे, नरकादी योनीमध्ये मनुष्याला जावं लागतं. म्हणून या दोघांनी एक निश्चय करणं, दोघांची जी काही समता आहे की बुद्धीनं जो निश्चय केला त्याच अनुसरण जर मनाने केलं, ज्या कर्मयोगाच्या ठिकाणी दोघांची एकता झाली, तेच चित्ताचा समतोलपणा आहे, ती चित्ताची समता आहे, आणि तेच खरं योगाचं सार आहे. म्हणजे दोघांना एका ठिकाणी राहणं. या प्रकारे या बुद्धियोगाचं कथन केलं. मग यापैकी कोण श्रेष्ठ आहे तर त्याचं कथन पुढच्या वेळेत करतात. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोग. हे पार्था, तो बुद्धियोग विवरिता हा कर्मयोग बहुते पाडे पारुता दिसे. हे अर्जुना, तो बुद्धियोग विवरिता, हे प्रथापुत्र अर्जुना, त्या बुद्धियोगाचा विचार केला असता, विवरिता अर्थात विचार केला असता, त्या बुद्धियोगाचा आपण विचार केला तर बुद्धियोगाचा विचार केला असता काय होत आहे? आता हा कर्मयोग बहुते पाडे अरुता दिसे. हा कर्मयोग पुष्कळ मानाने अनेक प्रकाराने कसा दिसतो? अरुता दिसे, म्हणजे अलीकडचा दिसतो. हा कसा आहे? अलीकडचा, म्हणजे हा निकृष्ट आहे. अनेक प्रकारे विचार केला तर बुद्धियोगापेक्षा अर्थात निष्काम कर्मयोगापेक्षा सकाम कर्मयोग हा निकृष्ट आहे. कसा निकृष्ट आहे बरं? अनेक प्रकाराने विचार केला आहे की नाही, तर निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्म हे निकृष्ट आहे. कसं? पहा, सकाम कर्मामध्ये काय काय लागतं? सकाम कर्मास पुष्कळ साधनांची अपेक्षा असते. एक हे लक्षात ठेवा. म्हणजे सकाम कर्मामध्ये सगळी साधनं जेमतेम लागतात. 2, सकाम कर्मात कष्ट अधिक असतं, कष्टाचा आधिक्य असतं. पुन्हा सकाम कर्म पूर्ण झालं नाही तर त्याचं फळ मिळत नाही. सकाम कर्म पूर्ण व्हावं लागतं, तेव्हा त्याचं आपणास फळ मिळतं. 4थी अशी स्थिती, सकाम कर्मात चूक झाली तर पाप लागतो, उलट फळ मिळतं. 5वी स्थिती अशी, सकाम कर्मापासून आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती जरी झाली तरी सुद्धा पुण्याचा क्षय झाल्यानंतर मनुष्याला पुन्हा जन्म मरणारूपी फेऱ्यामध्ये पडावं लागतं. आपण
तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, अशी स्थिती होते. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू. मनुष्य हा पुन्हा या लोकाला येऊ लागतो. म्हणून सकाम कर्माची स्थिती असे. 5 सकाम कर्माचे आपण बिंदू पाहिले. आता निष्काम कर्म त्याच्या बरोबर विपरीत आहे. पुष्कळ साधने नसलं तरी निष्काम कर्मात सगळीच साधनं नसली तरी चालतात, हे ना, आपण करू शकतो. दुसरं आहे याच्यामध्ये कष्टाचं आधिक्य नसतं, याच्यामध्ये कष्ट अधिक लागत नाहीत निष्काम कर्मात. पुन्हा काही कारणामुळे, तिसरं काय आहे, काही कारणामुळे कर्म पूर्ण झालं नाही तरी सुद्धा फल भेटतं निष्काम कर्मात. आपण सकाम केलं तेच फल आहे, परंतु सकाम कर्म केलं तर चूक पूर्ण झालं नाही तर फळ भेटत नाही. परंतु निष्काम कर्म केलं ते अर्ध जरी राहिलं तरी त्याचं फळ भेटतं. चौथी स्थिती आहे, आपण काय म्हणतो, सकाम कर्मात काही चूक झाली तर पाप लागतं, परंतु निष्काम कर्मात नाही. निष्काम कर्म करत असताना चूक जरी झाली तरी सुद्धा पाप लागत नाही आणि सकाम कर्माचं फळ नष्ट होतं. सकाम कर्माने स्वर्गाधिकांची प्राप्ती होते आणि त्या स्वर्गाधिकांपासून मनुष्य च्युत होतो, खाली येतो, त्याला ते फळ प्राप्त होत नाही. परंतु निष्काम कर्म अंतःकरण शुद्धी व ज्ञान प्राप्तीद्वारे मोक्षास कारण होते आणि मोक्ष प्राप्त झाल्यानंतर मनुष्याला पुन्हा या जन्म मरण रूपी संसारामध्ये यावं लागत नाही. म्हणून याच कर्मानं मोक्षाची प्राप्ती होते असे सांगणार भगवान परमात्म्याचं वचन आहे, है की नाही. मास्थिता कर्मण्येव संसिद्धी मास्थिता जनकादय. जनक इत्यादी कर्म करूनच कशाला प्राप्त झाले, संसिद्धीला प्राप्त झाले. स्वे स्वे कर्मण्य घरात संसिद्धी लभते नर. आपापल्या कर्मामध्ये रत असणारे, आपापल्या विहित वर्णाश्रमानं विहित असणाऱ्या कर्मामध्ये रममान असणारे पुरुष काय करतात, सिद्धीला प्राप्त होतात, हे असं सांगितलं गेलं. आता याविषयीच म्हणजे या रीतीने जर पाहिलं तर निष्काम कर्मापेक्षा सकाम कर्म निकृष्ट आहे. पुढील परितेची कर्म आचरिजे तरीचा हा योग पाविजे, जे कर्म शेष सहजे योग स्थिती. सांगतात की परंतु आता मग सकाम कर्म का करू नये का, तरी सांगतात पहा, जो कर्मच करत नाही त्यानं अगोदर सकाम तरी कर्म करावं. निष्काम नका का नसेना, परंतु सकाम बुद्धीनं तरी धर्माकडे वळावं. नंतर मग हळूहळू त्याला निष्कामतेची प्राप्ती होईल. म्हणून बोलतात पहा अन्वय, परितेची कर्म आचरिजे तरीच हा योग पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती सरळ. परी म्हणजे परंतु, तेची कर्म आचरिजे त्याच सकाम कर्माचे आचरण केले पाहिजे तरच त्याने आचर्य अर्थात आचरण केले पाहिजे. तेची कर्म, कर्म म्हणजे सकाम कर्म, म्हणजे त्याच सकाम कर्माचे आचर्य अर्थात आचरण केले पाहिजे. का बरं, तुम्हाला निष्काम कर्मयोग प्राप्त करायचं ना, सकामच जर तुम्ही आरंभ नाही केलं तर निष्काम कसा होईल, है की नाही. तरीच हा योगू पाहिजे, तेव्हाच हा निष्काम कर्मयोग प्राप्त होतो. सकाम कर्मयोग आपण केला तरच मनुष्याला निष्काम कर्मयोग करण्याची योग्यता आहे. जे कारण की कर्मशेष अर्थात कर्तृत्वमोध
तो फळास्वाद टाकून सकाम कर्मातून राहिलेलं जे कर्म असतं त्याला आपण कर्मशेष म्हणतो. कर्म करण्यातून जे राहिलेलं राहतं ना, कर्म करत असताना जे अवशिष्ट राहतं त्याला काय म्हणतो आपण? कर्मशेष. कर्म करून जी स्थिती राहते शेष स्थिती, तिला तीच सहजे योग स्थिती, तीच खरी स्वभावतः योगाची स्थिती आहे. आता आपल्याला या ठिकाणी सांगितलं की तेच सकाम कर्मच अगोदर केलं तर निष्काम कर्मयोग होऊ शकतो. कारण की मनुष्यांची शास्त्रविहित निष्काम कर्मामध्ये साक्षात प्रवृत्ती होणं असंभव आहे. है की नाही? कशाला करायचं? तुमच्यातले काय म्हणणार? तुम्हाला जर आता सगळे ग्रंथ दिले, तुम्ही पाठाला नाही, आता वरती बसले, तुम्ही काय करणार? कशाला जायचे पाठाला? है ना? आपला ग्रंथ तर भेटणारच येतं. ही आता वृत्ती राहते ना, त्याच्यामुळे काय आलं तर आलं, नाही नाही आलं. आणि जर असं म्हटलं तुम्ही पाठाला आले, अभ्यास केले तरच दिले जाईल, मग या कामनेनं, पुस्तकाच्या कामनेनं तरी मनुष्य अध्ययन करतो. या आहे निश्चित आहे. आणि आता आपलं निश्चितच आहे की नाही? म्हणून तुम्हाला ग्रंथ केव्हा भेटतील? पाठाला येऊन तुम्ही तो अभ्यास उत्तम केला तर, त्याच्याशिवाय भेटणार नाही. म्हणून अगोदर काय करणार? सकाम बुद्धीने येणार. सकाम बुद्धीने येणार की ग्रंथ भेटेल, नंतर ग्रंथ देव किंवा नका देव बरं का, पण मी पाठाला जाणार. कारण की यानं माझं कल्याण होईल, यानं मला ज्ञान प्राप्त होईल, अशी बुद्धी कधीतरी होईल. है ना रे? नाही होणार? झोपतो काय? झोपू नाही रे. म्हणून अशा पुरुषांना प्रवृत्त करण्याकरिता अगोदर सकाम कर्म सांगितली पाहिजे. है की नाही? सकाम कर्म सांगितली पाहिजे. माऊली बोलतात, निष्काम जे काय कर्म स्थिती ते मूर्ख सर्वथा न करीते. कारण मूर्ख आहेत ना. निष्काम म्हटलं की निष्काम जे का कर्मस्थिती, मी नाही बोलत, माऊली बोलतात, जे का निष्काम कर्मस्थिती ते मूर्ख सर्वथा न करीते. मूर्ख मनुष्य सर्व प्रकारे करत नाही. तो मग काय करावं लागतं? त्यांची दावनिया फलश्रुती स्वकर्म प्रवृत्ती लाविले. त्यांना फलश्रुती दावून, हा हे जर केलं तर तुम्हाला हे फळ प्राप्त होईल, या प्रकाराने श्रुतीने हळू 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 मनुष्यांना सकाम कर्माकडे वळून घेतले. कारण की जे नास्तिकच होते ते आचरत नाही, परंतु हे केलं तर हे फळ भेटेल, आणि ते जर एक दोन फळं भेटलीच तर मनुष्य, तुम्ही पहा, निष्काम कर्म तेवढे श्रद्धापूर्वक करत नाही, सकाम कर्म मन लावून. तुम्ही पहा, जर आपलं म्हणलं की हे जर अनुष्ठान केलं तर तुमच्याकडे लक्ष्मी येईल, काय मनुष्य सगळं प्राणपणाला लावून तो लक्ष्मी प्राप्ती करता अनुष्ठान करतो. आहे की नाही? सगळं त्या दिवशी सकाळ 5 वाजता उठून जप करावा सांगितलं की 4 वाजता उठूनच जप सुरू करतो. इतकं राहतं. आहे की नाही? स्थिती आहे, काय करावं? वेद बोलीला जे स्वर्ग फळ ते मुख्यत्व नव्हे केवळ, परंतु जे फळ सांगितलेलं असतं ना, तुम्ही हे केलं तर तुम्हाला हे भेटेल, हे मुख्य नाही. हे सांगणं मुख्य नसतं. परंतु काय करावं? बालक राहतात ना, बालक, अरे तू जर औषध प्याला तर तुला गुळ देईन, है ना? मग नाही प्याला तर गुळ दिला जाणार नाही. मग आता औषध ते काय गुळाच्या आशेनं तरी पित, नाहीतर पेणार नाही, नाहीतर ते बिघडतं, रोग वाढतो. रोग वाढू नये त्याच्याकरता काहीतरी नियंत्रण हे निश्चित असावं. कधी कधी टॉफी द्यावी आणि कधी कधी देऊच नाही. है की नाही? तसंच इथे श्रुतीने सांगितलेलं आहे. पाहत म्हणून पुढे माऊली बोलतात, म्हणून बुद्धियोग सधरू ते तर अर्जुना होई स्थिरू
मने करी अवेरू फळ हेतूचा. मग सहज योग स्थिती होईल. परंतु तू काय कर आता म्हणून हे अर्जुना म्हणून जो सधरू बुद्धी योगू ते स्थिर होई मने फळ हेतूचा अवेरू करी. अर्थ हे अर्जुना म्हणून सधरू म्हणजे श्रेष्ठ, बुद्धियोग म्हणजे बुद्धियोग. म्हणून जो सधरू बुद्धियोग जो अभ्यास करावा लागेल. म्हणून जो सधर अर्थात श्रेष्ठ बुद्धियोग आहे तेथ स्थिर होई त्याच्या ठिकाणी स्थिर हो. काय कर त्या बुद्धियोगामध्ये तू स्थिर हो व मने फळ हेतूचा अविरू करी मनाने फळाच्या आशेचा त्याग कर. काय कर मनाने फळाच्या आशेचा त्याग कर हे असे सांगतात. कारण की बुद्धी जो निष्काम कर्मयोग आहे त्या निष्काम कर्मयोगामध्येच आपलं मन लाव आणि हळूहळू फळाची जी आसक्ती आहे त्याला तो सोडून दे असं भगवान सांगतात. कारण की बरं होतंय का त्याच्यामध्ये फल काय होईल. बरं आम्ही केलं निष्काम कर्म केलं तरी त्याच्यातून काय भेटेल है ना. निष्काम केलं तरी एक असतेच ना. तर त्याच्याकरता सांगतात जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले ही उभय बंदी सांडिले पाप पुण्य. बोलतात उभय संबंधी सांडिले पाप पुण्य है ना. बंदी किंवा संबंधी पाहता पुढील जे बुद्धियोगा योजिले अन्वय तेची पारंगत झाले ही पाप पुण्य उभय बंदी सांडिले. जे बुद्धियोगा योजिले म्हणजे जे मनुष्य बुद्धियोगास जोडलेले आहेत, जे बुद्धियोगामध्ये लागलेले आहेत, निष्काम कर्मयोगामध्ये लागलेले आहेत तेच पारंगत झाले. तेच पारंगत म्हणजे पलीकडे गेलेले आहेत. ते कुठे गेलेले आहेत. तेच पारंगत झालेले आहेत. ते पलीकडे गेलेले आहेत. कशाच्या पारंगत येथे पारंगत संसाराच्या पलीकडे म्हणजे तेच खरे संसार तरुण गेलेले आहेत. ज्यांनी निष्काम कर्म केलं ते या संसारातून पलीकडे गेले. अरे आपण करत नाही तर म्हणून दुर्दशा. कमीत कमी अंतकरण शुद्ध होईल ना. निष्काम कर्मयोगानं सरळता येईल, अंतकरण शुद्ध होईल, विषयाच्या वासना नष्ट होतील, पाप वासना नष्ट होतील. परंतु जे अर्थी मनुष्य करत नाही त्या अर्थी आपल्या तमोगुण रजोगुण जास्त आहे, तो कमी झाला पाहिजे. याच्याकरता भजन केलं पाहिजे, जप केला पाहिजे, तर तिथून पुढे तरी काहीतरी साफल्य होईल बर का. म्हणून बोलतात बा तेची पारंगत झाले तेच संसाराच्या पलीकडे गेलेले आहेत. ही अर्थात पाप पुण्य या पाप व पुण्यरूप दोन्ही संबंधाने सांडिले हे ना. या पाप व पुण्यारूपी संबंधाने ते सोडलेले आहेत. म्हणजे यांना पापही लागत नाही आणि पुण्य लागत नाही, निष्पाप झालेले आहेत. पाप पुण्याचा संबंध कारण की या निष्काम कर्मामध्ये लागल्यामुळे पाप पुण्यांनी ते सोडले गेलेले आहेत. पाप पुण्यापासून ते पृथक झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. याकरता अशी स्थिती असं पुढे पावले बोलतात कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्ध विनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. अन्वय बुद्धियुक्ता मनीषिणः कर्मजं फलं त्यक्त्वा हि जन्मबन्ध विनिर्मुक्ताः अनामयं पदं गच्छन्ति. कर्मजं बुद्धियुक्ता बुद्धियुक्त अर्थात तसे मनुष्य बुद्धियोगाने युक्त असलेले मनुष्य. बुद्धियुक्ता म्हणजे निष्काम कर्मयोगाने
युक्त असलेले मनुष्य ते मनीषी आहेत. कोण आहेत? मनन करणारे, चिंतन करणारे. असे पुरुष कर्मजम फलम त्यक्त्वा, कर्मजन्य फलाचा त्याग करून जन्मबंध विनिर्मुक्ता, जन्मरूपी बंधनापासून मुक्त झालेले हे सगळे कुठे जातात? अनामयम पदम गच्छन्ते. जन्मरूपी बंधनापासून मुक्त झालेले दुःखरूपी अनामय म्हणजे दुःखरहित, रोगरहित, पदास म्हणजे भवरोग रहित. रोग तर भवरोग सुद्धा आहे ना, आणि अन्य रोग सुद्धा आहे. अन्य रोग रहित, भवरोग रहित पदास, परमपदास प्राप्त करतात. हे परमपदापर्यंत जातात. कोण जातात? पण जे निष्काम कर्मयोगी आहेत, मनीषी आहेत, असे पुरुष. ते काय करतात बा? ते कर्मितरी वर्तती परिकर्म फळा न तळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया. हे अर्जुना, ते अन्वय ते कर्मितरी वर्तती परिकर्म फळा नातळते आणि तया यातायाती लोपती. ते कर्मितरी वर्तती, ते कशात राहतात? ते कर्मतरी कर्मामध्ये तरी म्हणजे ते कर्म तरी करतात. कर्म तर करतात, परंतु कर्मफळा नातळती. परंतु कर्माच्या फळास मनानेही नातळती. आतळणे म्हणजे सर्व स्पर्श करणे. मनाने सुद्धा संपर्क करत नाहीत, स्पर्श करत नाहीत, बिलकुल नाही संबंध ठेवत. मनानं सुद्धा एवढं फळ मिळालं असतं, बरं झालं असतं, असं करत नाही. संकल्प तर नाहीच नाही रे, परंतु मनात सुद्धा आणत नाहीत की यापासून हे कर्मफळ आम्हाला प्राप्त व्हावं. म्हणून त्यांना कर्म स्पर्श करत नाहीत. आणि म्हणजे म्हणून तयार यातायाती लोपती, त्यांच्या यातायाती म्हणजे एरझारा बंद पडतात. जाणं येणं हे जी काही एरझारा आहेत ह्या सगळ्या खुंटतात, बंद पडतात. त्याविषयी आपण पाहतो. म्हणजे काय आहे ना, कर्म करतात परंतु संपर्क होत नाही. माऊली बोलतात, भगवान परमात्मा 5व्या अध्यायामध्ये बोलतात की कायेन मनसा बुद्ध्या केवळ इंद्रियेरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा शुद्धये. म्हणजे काय करतात? आपल्याला अंतःकरणाच्या शुद्धी करता कर्म करायचं जर झालं कसं? कायेन केवळ शरीराने, मनसा केवळ मनाने, बुद्धीनं, केवळ इंद्रियानं सुद्धा कर्म करतात. योगी कर्म करतात. कशा करतात? आत्मशुद्धी, अंतःकरण शुद्धी करतात. अंतःकरण शुद्धी करता कर्म करतात, पण फलम त्यक्त्वा है ना, त्याचा फलासक्तीचा त्याग करून संगम त्यक्त्वा, एक नाही, संघाचा त्याग करून आसक्तीचा त्याग करून कर्म करतात. आपणही तसा कर्म केलं पाहिजे, तर आपलं अंतःकरण शुद्ध होईल. नाहीतर अंतःकरण शुद्ध केवळ सामान्य क्रियेनं, केवळ कीर्तन केल्याने अंतःकरण शुद्ध होत नाही बरं का. त्याच्यात फलासक्ती सोडून केलं तर होऊ शकेल, जे व्हायचं ते होईल. परंतु फलासक्ती सोडून, अरे नित्य आपण फलासक्ती सोडून कर्म केलं तरी अंतःकरण लवकर शुद्ध दिसत नाही. आणि फलासक्ती युक्त करून दुसऱ्याला हे करण्याकरता कर्म केलं तर त्याच्यात शुद्धतेचा अनुभव लवकर होईल काय? निष्काम बुद्धीनं कर्म केलं पाहिजे. कोणतंही कर्म निष्काम बुद्धीनं केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. निष्काम बुद्धीनं केलं पाहिजे. कारण ते बुद्धी दुरे करुणी कर्म करीती चित्त देवनी परिते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसते. है की नाही? ते बुद्धी पुढे करून चित्त देऊन कर्म करतात, परंतु नैष्कर्म्य त्यामुळे ते मुक्तच असतात. निष्कर्म असतात, मुक्त होऊन जातात. वस्तुतः पाहिलं तर कर्म हे
आपल्याला जन्माधिक देतच. आणि ते कर्म जर नष्ट झालं ते पहा ते. आणि जर आपण कर्म निष्काम बुद्धीनं भगवत अर्पण बुद्धीनं कर्म केलं तर मनुष्याचे जन्म मरण संपतात. ते उगानिले मज कर्म तेव्हाचे पुसले मरण जन्म. भगवान बोलतात ते जर कर्म तो मला अर्पण केलं तर तेव्हाच तुमचे जन्म मरण संपले. जन्मासवे श्रम वर्जिनहि गेले. जन्मासहित सगळे श्रम आपले निवृत्त होऊन जातात. म्हणून भगवत अर्पण बुद्धीनं कर्म करावं. वस्ता पाहिलं तर ना उत्तम क्षयते कर्म कल्प कोटी शतैरपि. म्हणजे आपण कर्म केलंय तर ते कर्म आपण जर भोगलं नाही तर समाप्त होत नाही. भोगूनच संपवावं लागतं मनुष्यांना कर्म. तरी सुद्धा परंतु भगवत अर्पण बुद्धीनं निष्काम बुद्धीनं जर कर्म केलं तर ते कर्म नष्ट होऊन जातात. ती कर्म माहित आहे आपल्याला किती कर्म आहेत ती 3 प्रकार. श्री संत आपले निळोबाराय सुद्धा बोलतात की संचित प्रारब्ध क्रियमाण न सुटे प्राणिया भोगिल्या वेळ. या लागी करावे हरीचे स्मरण तुटेल बंधन मग त्याचे. आपल्याला या कर्माच्या बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं. संचित प्रारब्ध क्रियमाण हे मनुष्याला भोगल्या वाचून संपत नाही. ते जर आपल्याला सुख दुःख जर आपले बंद पाडवायचे असतील तर याकरता भगवंताचं स्मरण करावं तरच आपलं बंधन तुटेल. नाहीतर बंधन तुटणार नाही. कारण की 2 आहेत. निष्काम बुद्धीने भगवत अर्पण बुद्धीनं किंवा भगवत स्मरणानं आपण त्या कर्माचा नाश करू शकतो. आता काय होतं की हे संचित आहे, प्रारब्ध आहे, क्रियमाण आहे. मी 1-2 वाक्य सांगून पुढे चालतो, जास्त नाही सांगत. की संचित कशाला म्हणतात. केले ते क्रियमाण, झाले ते संचित म्हण. उर्वरित जाण आणि उर्वरित जे राहत प्रारब्ध ते जाण उर्वरित उरले ते. या प्रकारे 3 प्रकारचं कर्म आहे. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. या ठिकाणी पहिलं संचित कशाला म्हणतात. संचित ते आहे म्हणजे आपण पूर्वजन्मी या जन्माच्या पूर्वी ज्ञान होण्याच्या पूर्वी है ना अर्जन केलेलं या जन्मात किंवा प्राग जन्मार्जितम कल्पकोटी शतार्जितम असं जे कर्म आहे त्याला काय म्हणतो आपण संचित कर्म म्हणतो. निळोबराय याच्याशी बोलतात सत्कर्म करिता विधियुक्त माझी निषेधाचा पडे आघात सांगात्वा व्यंग होत होय ते संचित निश्चयशी. म्हणजे आपल्याकडून चांगलं किंवा दोषयुक्त कर्म होतं त्याच्यापासून संचित बनतं. त्याच बोलतात उत्तम अधम कर्मे घडती जाणता नेनता पदरी पडती तिची संचित होऊन ठाती पुढे भोग द्यावया. म्हणजे काय होतं की उत्तम अधम आपल्याकडं जाणता नेमताना काहीही कर्म घडतात आणि तेच आपलं संचित बनून राहतं. पुढे भविष्य काळामध्ये कधी ना कधी भोग देण्याकरता. प्रारब्ध कशाला म्हणतात. जे कर्म भोगण्याकरता प्रारंभ झालेला आहे त्याला प्रारब्ध म्हणतो. निळोबराय सुद्धा याविषयी बोलतात पाप पुण्यात्मक कर्मे घडली भोगिता उर्वरित जी राहिली फळ द्यावया उभी ठाकली प्रारब्धे लाभा लाभदायके. म्हणजे काय होतात की जी कर्म आपली घडलेली आहे परंतु आता भोग देण्याकरता जी राहिली आणि आता साक्षात फळ देण्याकरता आपल्या पुढे उपस्थित झालेली आहे ती प्रारब्ध कर्म आहे. ती प्रारब्ध कर्म फळ देण्याकरता आपल्या पुढे उपस्थित आहे. आणि क्रियमाण काय आहे. क्रियमाण जे आता आचरे सत्कर्म अथवा अकर्माकार्य. म्हणजे जे आता आचरण केलं जातं ते क्रियमाण असेल मग सत्कर्म असेल किंवा निषिद्ध कर्म असेल. परंतु आता ज्याचं आचरण केलं जात आहे त्याला आपण क्रियमाण कर्म असं म्हणतो. म्हणून जे जे नित्य व्यवहार आहे क्रियमाण ऐसे बोली जाते. जे जे आपल्या नित्य व्यवहारात आता होतंय त्याला आपण क्रियमाण कर्म असं म्हणतो. हे कर्म जर आपल्याला आपलं क्षीण व्हावं असं वाटत असेल
तर काय करायचं? जे जे नित्यांनी आचरत ते ते ब्रह्मार्पण जो करीत, अहंकृतीन धरी फळ काम रहित, क्रियमान जाळीत निष्कामता. मनुष्याचं काय होतं की नित्य कर्म करत असताना ब्रह्मार्पण ब्रह्मार्पण स्वयं या अहंकारनं धरता जर आपण कर्म केलं तर या क्रियमान कर्माचा आपल्याला काही लेप लागणार नाही. संचितादे कर्म भगवान परमात्म्याच्या नामचिंतना ठिकाणी ती निवृत्त होतील. म्हणून या रीतीने मनुष्य मुक्त होते. ही मुक्त होण्याची स्थिती आहे असं निळोबरांनी सुद्धा निरूपण केले. मग काय होतं? ते जन्म मरणाला प्राप्त होत नाहीत. मग काय होतं? मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. हे धनुर्धरा मग ते बुद्धियोग युक्त निरामय भरित अच्युत पद पावती. हे धनुर्धरा अर्जुना, मग नंतर त्याने निष्काम कर्म केलं तर काय होतं? जन्म त्यांचं बंद पडलं तर काय होतं? ते बुद्धियोग युक्त, बुद्धियोगाने युक्त म्हणजे निष्काम कर्माने युक्त असलेले पुरुष निरामय भरित रोगरहित अच्युत म्हणजे अविनाशी पद पावती, अविनाशी पदास प्राप्त करतात. अच्युत पदास हे प्राप्त होतात. या प्रकारे आपण सरळ सरळ यांचा अर्थ पाहिला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय